शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी साक्षी, न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिलानगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। शालेय पोषण यंत्रे अंतर्गत काम करणाऱ्या शालेय पोषण आहार वाहतूक व्यावसायिकाकडून खंडणी उकळल्याच्या उद्देशाने तत्कालीन सुपरवायझरने साथीदारासह गोडाऊनवर हल्ला करून वाहने फोडल्याची घटना उघडकीस आली आहे। या प्रकरणी दत्ता सोनवणे यांच्यासह त्यांच्या 5 ते 6 अनोळखी साथीदारांविरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात खंडणी व इतर कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। नागरिकांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अधिकाधिक जलद व सुरळीत सेवा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासकीय कामकाजाला गती देण्यासाठी राज्य शासनाच्या निर्देशानुसार ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमांतर्गत महापालिकेने विविध उपक्रम हाती घेतलेत। शासनाने कामगिरीचे मूल्यमापन करत 200 पैकी 160 गुण दिलेत। त्यामुळे ई-गव्हर्नन्स सुधारणेत अहिल्यानगर महापालिकेने राज्यात पहिला 10 क्रमांकांमध्ये स्थान मिळवले असल्याची माहिती आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिली आहे। नगर मनमाड रस्त्यावरील देहरे टोल नाक्याजवळ ट्रक चालक व कंटेनरच्या हात-पाय बांधून 9,67,953 गोण्या लुटणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने जेरबंद केली आहे। त्यांच्याकडून गव्हाच्या 475 गोण्या व माल ट्रक असा 35,40,000चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय। अर्जुन सिंग, नारायण सिंग सरदार, सागर सिंग, गुर्जर सिंग सरदार, रतिलाम मादललाल कोहरी असे आरोपींची नावे आहेत। निंबळक रस्त्यावरून पायी उतरून कंपनीत जात असताना पाठीमागून आलेल्या वाहनाची धडक बसून झालेल्या अपघातात एक जण जखमी झालाय। सुहास रामा कापसे असे जखमी झालेल्या तरुणाचं नाव आहे। हा अपघात 30 जानेवारी रोजी दुपारी झाला। या प्रकरणी वाहन चालकाविरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आलाय। शेतीसाठी दिवसा वीज पुरवठा करावा तसेच कायमस्वरूपी वायरमनची नेमणूक करावी या मागणीसाठी हिंगणगाव येथील शेतकऱ्यांनी मंगळवारी हिवरे बाजार येथील महावितरणाच्या कार्यालयात उपअभियंता जे.सी. बारगळ यांना निवेदन दिलं। हिवरे बाजार उपविभागाअंतर्गत येणाऱ्या हिंगणगाव परिसरात महावितरणाकडून दररोज 6 ते 8 तास शेतीसाठी वीज पुरवठा केला जातो। मात्र गेल्या 2 दिवसापासून ठरवून दिलेल्या वेळेत 3 ते 4 तास वीज अचानक खंडित होत असल्याने शेतकऱ्यांना मोठ्या अडचणीला सामोरे जावं लागतंय। वीज केव्हा जाईल व केव्हा येईल याची कोणतीही पूर्वकल्पना दिली जात नाही। त्यामुळे शेतकरी वीज येण्याच्या प्रतीक्षेत शेतात थांबून राहतात। शहराची खबरबातमी इथे संपतोय। तुम्ही पाहता न्यूज 24 सह्याद्री। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।